जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा। तर आज आहे ना 11 दिवसाचे माघी गणपतीचं विसर्जन आहे। पण आता सध्याची परिस्थिती काय ती तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या गणपती बाप्पा सोबत जे विसर्जन करायला गेले होते आपले गणेश भक्त, त्यांना गणपती बाप्पा सोबत त्यांना परत मंडळामध्ये पाठवलेल्या बोलतात की इथे प्रदूषण होतात आहे, इथे तुम्ही विसर्जन करू नका। अरे एक दिवसाच्या विसर्जनाने काय प्रदूषण होत आहे? ते काय 100-200 मूर्त्या नाही आहेत आणि त्याच्याने काही प्रदूषण होत नाही। एवढं कारखान्यांचं पाणी जात आहे समुद्रात, तलावात, तेव्हा तुमचं प्रदूषण नाही होत आहे। बाहेर इमारती आहेत तिकडे एवढा धूळ उडतोय, रस्ते कचरा पडलेला आहे, तिथे तुम्हाला प्रदूषण नाही होत का? तर आपण आहे ना परत तेच आपण कव्हर करायला आलेलो आहे। इथे कांदिवलीमध्ये जे 7 दिवसाचे गणपती होते ते विसर्जन नाही झालेले आहेत, ते पण आज विसर्जन होणार आहेत। आणि बघूया आता की कसं पुढे काय होत आहे ते, कारण का अजून पण प्रशासनाने मला वाटत नाही की परमिशन दिली आहे की नाही दिली आहे। तर आपण बघूया शेवटपर्यंत काय होतं ते। तुम्ही बघत आहे सुधीर बीच ज्योती ब्लॉग्स, आणि असं पुढे नको होऊ दे, हे सगळ्यांनी काळजी घ्या। हिंदूंनो एकत्र या, आपल्या सणांवर पाबंदी येते आहे। कारण का बघा दरवेळेला दिवाळी आली आहे फटाके नका फोडू, होळी आली आहे पाणी नका हे करू, हे आहे ते नका करू, सगळं आपल्या हिंदूंवरच होत आहे। तर हे होऊ नये, तर सगळ्यांनी एकत्र या आणि आपल्या धर्माला आपल्या सणाला सपोर्ट करा, हीच माझी विनंती आहे आणि हेच गणरायाशी माझं सांगणं आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या।
मित्रांनो आता आपण आलोय ना चारकोपचा पेशवा इथे आलेलो आहे। 7व्या दिवशी पण या गणपतीचं विसर्जन झालं होतं, पण विसर्जनाला गेल्यावर तिकडे त्यांनी परत पाठवलं आणि परत आज त्याच जल्लोषात त्याचं विसर्जन होत आहे। चारकोपचा पेशवा आता माझ्या समोर आहे, मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो आता आपण आलो ना कांदिवलीचा इच्छापूर्ती।